अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारोनी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडो निधी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातलिया भय नरका जाणे, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारोनी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. शिवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारायांचा असून त्या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय भक्त कोणाला म्हणतात त्या भक्ताची ओळख करून देतात. बरं, प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव ग्रामस्थ भाविक भक्त तळणगे या सर्वांच्या सहकार्याने आणि त्या नामोत्सवातील आजच्या दिवसाची ही नियोजित सेवा आपल्या वाट्याला आलेली आहे. यथामती काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू. श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय आज समाजाला भक्ताची ओळख करून देतात. कारण भक्तांना ओळखण्याची योग्यता सर्वांच्या जीवनामध्ये नाही आहे. बरं, त्या त्या क्षेत्रातला तो मनुष्य त्या त्या क्षेत्रातल्या व्यक्तीला ओळखतो. बरं, पण त्याचा तो अधिकार असतो. व्यापाऱ्याला व्यापारी ओळखतो, शेतकऱ्याला शेतकरी ओळखतो, पुढाऱ्याला पुढारी ओळखतो, चोराला चोर ओळखतो. तसं भक्ताला ओळखण्याकरता ओळखणारा कोण पाहिजे? भक्त पाहिजे. भक्तच भक्ताला ओळखू शकतो. जसं व्यवहारामध्ये वर्णन केलंय, सौभाग्यवतीला कुंकू लावण्याकरता सौभाग्यवतीच लागते. बरं, मी काय म्हटलं वाक्य लक्षात ठेवा. सौभाग्यवतीला कुंकू लावण्याकरता सौभाग्यच लागते, सौभाग्यवतीच लागते. आघवे न गावद्वारी चालत नाही, गंगा भागीरथी चालत नाही, कुमारिका चालत नाही, सौभाग्यवतीच लागते. तसं भक्ताची ओळख करून देण्याकरता भक्तच लागतात. भक्ताचा महिमा भक्तची जाणती,
दुर्लभ या गती आणि काशी. दुर्लभ आहे. सजासजी भक्ताला ओळखता येत नाही. म्हणून संत महात्मे आज समाजाला ओळख करून देतात. कुणी मनात कशा करता देतात. कुणी तुकोबारांना विचारांना गेलं होतं का, महाराज आम्हाला भक्त म्हणजे कोण आहेत ते सांगा, आम्हाला भक्ताची ओळख करून द्या, असं कुणी विचारणा करता तुकोबारांच्याकडे कुणी गेलं होतं का? कुणी गेलं नाहीये. पण तुकोबारांनी समाजाचं चिंतन केलं. अभक्ताला भक्त म्हणायला लागले लोक. अभक्ताला भक्त म्हणायला लागले. आणि अभक्ताला भक्त म्हणून जर त्याच्या सहवासामध्ये जर जातील तर ही माणसं अधोगतीला जातील. वर्णन केले, लक्षात ठेवा. म्हणून कोणाला तरी भक्त म्हणून चालत नाही. भावनेच्या भरामध्ये माणसं कोणाला काही म्हणतात बरं का. भावनेच्या भरात. हा, केवळ भाऊक होऊन परमार्थ चालत नाही, लक्षात ठेवा. त्याला डोळसपणा लागतो. सदसद विवेक पाहिजे तर परमार्थ खरा बरं का. सदसद विवेक जर चित्तामध्ये नसेल तर परमार्थ खरा नव्हे. परमार्थ खरा नव्हे, लक्षात ठेवा. म्हणून आज समाजाला ओळख करून देणं हे आपलं कार्य आहे का. आम्ही त्याच्याकरताच आलो. उजळावया आलो वाटा, उजळावया आलो वाटा. खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा. उजळावया आलो वाटा, उजळावया आलो वाटा. खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा. उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. खरं काय खोटं काय हे सांगण्याकरताच आम्ही आलो. आम्हाला काय दुसरं काम नाही बरं का. हा, समाजाला दिशा देणं, समाजाला योग्य काय ते सांगणं, अयोग्य काय हे सांगणं बरं का. समाजाची फसवणूक होऊ नये. काही लोक जरी समाजाला जरी फसवत असली तर त्याचं फळ त्याला भोगावं लागतं बरं का. आणि समाजही फसू नये. फसवणारे बरेच लोक आहेत. व्यवहारात आहेत नाही, परमार्थात सुद्धा फार वाढलेत बरं का. परमार्थात सुद्धा फार लोक वाढलेत समाजाला फसवणारे. मी सांगत नाही, तो विषय आता आपला नाहीये. पण फसवणारी सुद्धा संख्या वाढल्या बरं का परमार्थात. सावधान, कुत्र्यापासून सावध राहा. असं शहरामध्ये पाट्या लावल्या जातात. तसं अलीकडे सांगायची वेळ आली, महाराज लोकांपासून सावध राहा. का फसवणूक चाललेली आहे परमार्थाच्या नावाखाली. म्हणून तुकोबारांना वाटलं आपण ही समाजाला याची जाणीव करून दिली पाहिजे. खरं काय भक्ताचं स्वरूप आहे. कारण वरपंगाने जर पाहायला गेला तर सामान्य जीव आणि भक्त याच्यामध्ये काहीच फरक नाही बरं का. काहीच फरक नाही. हा, भक्ती करणारा आणि भक्ती न करणारा वरपंगाने जर पाहायला गेलं तर काही तीळ मात्र फरक नाही बरं का. ओळखायचं कसं हो. दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो पारखी. एका सुभाषितकारांनी वर्णन केले, 99 बगळे होते आणि 1 हंस पक्षी होता.
त्या 99 बगळ्याच्या संगतीत गेल्यामुळे हंसाला सुद्धा सगळे लोक बगळाच म्हणायला लागले बरं का बगळाही पांढरा आणि हंसही पांढरा. हंसाने विचार केला, माझी गणना बगळ्यात व्हायला लागली, आपण ओळख करून दिली पाहिजे, आपण ओळख करून दिली पाहिजे. म्हणून एक ग्रस्त दूध घेऊन चालले होते आणि दूध घेऊन जाता 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 त्या माणसाच्या डोक्यात असं आलं की खरंच आपण या पक्ष्यांना दूध ठेवावं. त्यानं थोडं दूध ठेवलं आणि त्या बगळ्याने काय केलं, संपूर्ण दूध पिऊन घेतलं बरं का. थोडं राहिलेलं दूध होतं, त्या दुधामध्ये हंसाने चोच घातली, पाणी शिल्लक ठेवलं आणि दूध तेवढं घेतलं बरं का. लोकांच्या लक्षात आलं, आम्ही ह्याला बगळा समजत होतो, पण हा बगळा नाही बरं का. बगळा पाण्यासहित दूध पितो आणि हंस पाणी शिल्लक ठेवून दूध पितो, लक्षात ठेवा. पण दिसायला सारखाच आहे. दुसरा दृष्टांत दिला, 99 कावळे होते आणि एक कोकिळा होती. त्या कोकिळीची गणना कावळ्यात झाली. सगळे काव काव करायला लागले. योग असा वसंत ऋतू होता आणि त्या वसंत ऋतूचं आगमन झाल्यामुळं कोकिळीने विचार केला, आपल्याला संधी मिळालेली आहे ओळख करून देण्याची. त्या 99 कावळ्यामध्ये कोकिळीने आपला आवाज काढला. आवाज काढल्याबरोबर षड्ज बर का. कोकिळीचं गाणं षड्जात असतंय. षडचा लावून बघा, कोकिळा जर वर जायला लागली तर. पण आपल्याला षड्ज कळलं पाहिजे ना. आणि ती षड्जामध्ये कोकिळा गायला लागल्यानंतर लोक म्हणले, अरे ही कोकिळा आहे, कावळा नाहीये. पण दोघांचा रंग एक असल्यामुळं कावळ्यामध्ये गणना होऊ लागली. तसं वरपंगाने जर आज पाहायला गेलं तर भक्त आणि अभक्त काय फरक आहे का वरपंगाने? काहीच नाही बरं का. पण अंतरंगातला फरक कसा कळायचा हो? वर्म जाणे तो पारखी, त्याला पारखी लागतो. आणि त्याची पारख करणारे कोण होते? संत. तुका म्हणे माझ कळते चाचणी, तुका म्हणे माझ कळते चाचणी. तुका म्हणे मद कळते चाचणी, तुका म्हणे मद कळते चाचणी. बडबडीची वाणी अथवा सत्य, बडबडीची वाणी अथवा सत्य, अथवा सत्य. देहाच्या निरसने पावी दे आडाया, देहाच्या निरसने पावी दे आडाया. निरसने पावी दे आडाया, दे आडाया. तुका म्हणे मज कळते चाचणी. महाराज म्हणतात, आम्हाला कोण भक्त आहे आणि कोण अभक्त आहे हे आम्हाला कळतं बर का. म्हणजे भक्तालाच कळतं, परीक्षकालाच कळतं, पारख्यालाच कळतं, हे इतरांना कळत नाही.
पारख लागते. एका राजाकडे एक घोडे विकणारा ग्रस्त आला. का राजे लोकांना पूर्वी घोडे लागायचे, आता काळ घोड्याचा राहिला नाही, फक्त वरातीपुरताच घोडा आहे बरं का. मग काही लोकांनी वराती करता घोडे पाळलेत. घोडं पाळणं इतकं सोपं नाही आहे, त्याची फार उसाबर करावी लागते, त्याची किंमतही फार आहे. त्याला रोज खरारा करावा लागतो, रोज त्याला तोबरा खायला द्यावा लागतो, रोज त्याला स्वारी करावी लागते, सवारी करावी लागते. रोज जर सवारी नाही केली आणि एखाद्या दिवशी जर तुम्ही त्याच्यावरती जर केली तर ते तुम्हाला पाडल्याशिवाय राहत नाही बरं का. म्हणून एका राजाकडे एक ग्रस्त घोडे घेऊन आला. का राजे लोकांना घोडे लागत होते. आता ते घोडे आणल्यानंतर राजे लोकांच्याकडे काही परीक्षक लोक असायचे, घोड्याची परीक्षा करणारे बरं का. मग त्या परीक्षेला सांगितलं, परीक्षकाने म्हटलं, हे बघा तुम्ही घोडा आणलाय ना, घोडा थोडा फिरवून आणा, म्हणजे फिरवून 5-25 पावलं तो घोडा फिरवून आणला. आणि फिरवून आणल्यानंतर सांगितलं, राजे साहेब हा घोडा तुमच्या कामाचा नाही बरं का. म्हटले कामाचा नाहीये का, त्या घोड्याची मी चाल पाहिली आणि घोड्याची चाल पाहिल्यानंतर लक्षात आलं हा घोडा वरातीच्या कामाचा आहे. जो घोडा डौलात चालतो ना, समजावं तो वरातीच्या कामाचा आहे, तो युद्धाच्या कामाला चालत नाही. त्या घोड्याच्या चालीवरून घोड्याचे परीक्षक त्याची पारी करतात, लक्षात ठेवा. तसं तुकोबाराय म्हणतात, भक्त कोण आणि अभक्त कोण हे आम्हाला कळतं. समाजाला जरी कळत नसलं तरी आम्हाला कळतं, आपलं कर्तव्य आहे समाजाला याची ओळख करून देणं, आणि ती ओळख करून देणं आपलं कर्तव्य आहे. या भावनेतून तुकोबाराय म्हणतात, बाबांनो भक्त कोणाला म्हणतात, त्या भक्ताचं स्वरूप महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये करतात. भक्त ऐसे जाना उदास, जे देही उदास ऐसे जाना, जे देही उदास. गेले आशा पाश निवारोनी, गेले आशा पाश निवारोनी, गेले आशा पाश निवारोनी, गेले आशा पाश निवारोनी. विषय तो त्यांचा झाला नारायण, गेले आशा पाश निवारोनी, गेले आशा पाश निवारोनी. विषय तो त्यांचा झाला नारायण, भक्त ऐसे जाना. कोणाला म्हणतात ते जाणून घ्यावर का. कोणाला म्हणतात, जे देही उदास भक्त ऐसे जाना.
गेले आशा पास भक्ताईशे जाना. जे देहावरती प्रेम करत नाहीत, ज्यांचं देहावरती तादात्म्य नाही, त्याला भक्त म्हणतात बरं का. ज्यांच्या अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारची आशा नाही, इच्छा नाही, त्याला भक्त म्हणतात. पहिली ओळख करून देतात की हा देह आहे. आज समाजाचा विचार केला तर माणसं अधिक प्रेम कोणावरती करतात हो? देहावरती बरं का. हा, देहावरती जेवढं प्रेम करतात तेवढं माणसं कोणावरती प्रेम करत नाहीत बरं का. तुम्ही निरीक्षण करा. पुरुष त्याला स्वच्छ पाण्याने अंघोळ घालतात, चांगल्या प्रतीचा साबण वापरतात, शॅम्पू वापरतात, चांगल्या प्रतीचं सुगंधी तेल वापरतात, चांगली कपडे वापरतात, चांगलं खाऊ घालतात. याचा अर्थ वाईट वापरा असं मला सांगायचं नाही बरं का. गढूळ पाण्यात आंघोळ करा असं मला सांगायचं नाही. सुगंधी वस्त्र वापरू नका असं मला सांगायचं नाही. माणसाने स्वच्छ राहिलं पाहिजे बरं का. स्वच्छ राहिलं पाहिजे, रोज आंघोळ केलीच पाहिजे. तर जुम्मा के जुम्मा नाही चालायचे बरं का. स्वच्छता ठेवलीच पाहिजे. पण हाच साबण असेल तर आंघोळ करेन, याला म्हणतात देहाविषयी असलेलं तादात्म्य. साबण असो अगर नसो, रोज या देहाला धुतलंच पाहिजे, स्वच्छ केलं पाहिजे, सुचिरभूत झालं पाहिजे. पण काहींचा असा अट्टास असतो, चांगलंच बाथरूम पाहिजे, चांगलाच साबण पाहिजे, वगैरे वगैरे बरं का. समजावं देह तादात्म्य. याला कपडे घातली पाहिजेत लज्जा रक्षणा करता, पण निशिन तर पैठणीच निशिन, समजावं तादात्म्य बरं का. म्हणजे देहाला जपलं पाहिजे. जपू नये असं नाही, पण कुठपर्यंत जपावं. संतांनी वर्णन केले, या देहाकडून आपल्याला काहीतरी कार्य करून घ्यायचं आहे, आणि काहीतरी कार्य करून घ्यायचं आहे. ते कार्य करून घेण्याकरता जेवढं देहाला जपायचं तेवढं अवश्य जपा बरं का. आता बैल राहिली नाहीत, ट्रॅक्टर आलेत नाही का. बैलाचं काम कधी, नांगरायचं काम कधी 12 महिने असतंय? 12 महिने नसतंय. कधी असतंय? नाही, मला शेतकरी, मला माहिती नाही, तुम्हाला माहिती. बैल पहिली पाळली ना का नाही? तुझ्या वाट्याला बैल आलीच नाही, ट्रॅक्टरच आलाय. बैलाचं काम कधी हो? आता नांगरायचं काम. म्हणजे या बैलाला काम कधी असतं? नांगरायचं. नांगरायचं काम उन्हाळ्यामध्ये असतं. मग त्याला चांगलं खाऊ कधी घालता? नांगरायच्या वेळेला घालता का 12 महिने खाऊ घालता? 12 महिने त्याला चांगलं खाऊ घालत नाहीत. ज्यावेळी काम अधिक असेल त्यावेळी त्याला चांगलं चांगलं खाऊ घालतात. का? काम करून घ्यायचंय. काम करून घेण्याच्या वेळेला बैलाला चांगला चांगला खुराक घालतात बरं का. पण एरवी मात्र कडवा. म्हणजे ज्याला काम करून घ्यायचं आहे तेवढं त्या बैलाची जोपासना केली जाते बरं का. पण एरवी मात्र त्या बैलाला जे असेल ती वैरण खाऊ घालतात. कधी वेळेवरती घालतात, कधी उशिरा घालतात, कधी पाणी पाजतात, कधी पाजत नाहीत. पण नांगरणीच्या काळामध्ये मात्र फार घालतात बरं का. बरोबर आहे ना? तसं या देहाला सांभाळा. जेवढं जगण्याकरता लागतं तेवढं खाऊ घाला. अधिक खाऊ घालण्यामध्ये जर तुम्ही प्रवृत्त झाला तर समजावं देहाविषयी अधिक तादात्म्य निर्माण होईल. आणि अधिक तादात्म्य देहाविषयी निर्माण जर तुमच्या जीवनामध्ये होईल तर तुमच्या जीवनामध्ये देवाविषयी प्रेम निर्माण होणार नाही. मी म्हणत नाही, ज्ञानोबांनी वर्णन केले, जे प्राणी या कामी भरू
देहाची वरियादरू मनोनी पडिला विसरू आत्मबोधाचा. जी माणसं देहावरती प्रेम करतात ती माणसं देवावरती प्रेम करत नाही. आणि जी माणसं देवावरती प्रेम करतात ती देहावरती प्रेम करत नाहीत. म्हणजे करत नाही त्याचा अर्थ काहीच करत नाहीत असा अर्थ त्याचा नाही बरं का. हा, जेवढी गरज आहे तेवढंच बरं का. मग त्या भक्ताच्या जीवनामध्ये काय अवस्था निर्माण झालेली आहे. आता त्याच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी प्रेम निर्माण झालेलं आहे. आणि देवाविषयी प्रेम निर्माण झाल्यामुळं आता तो देहाचा विचार करीत नाही बरं का. देहाचा विचार करत नाही. हा, देहाविषयी तो तादात्म्य ठेवीत नाही. लक्षात ठेवा, तो देहाचा फारसा विचार करत नाही. फक्त जगवण्याकरता जेवढं या देहाला लागतं तेवढंच त्याला खाण्याचा खाऊ घालण्याचा तो प्रयत्न करतो. याच्यापेक्षा अधिक तो प्रयत्न करत नाही. का? देवाविषयी प्रेम निर्माण झाल्यानंतर देहाविषयी प्रेम राहत नाही. नेम आहे. बघा तुम्ही, प्रपंची लोकांचा हा अनुभव आहे. बायकोविषयी प्रेम कुठपर्यंत हो? मुलगा होत नाही तोपर्यंत. मुलगा झाला की पत्नीवरचं प्रेम कमी होतंय. तुम्ही बघा, निरीक्षण करा आणि मला नंतर मिस कॉल द्या. हळूहळू पत्नीवरचं प्रेम कमी होतं आणि मुलावरचं प्रेम वाढतं. मुलावरचं प्रेम वाढतं. मुलावरती प्रेम झालं, मुलावरचं प्रेम होता होता मुलगा मोठा झाला, मुलाचं लग्न झालं, मुलाला मुलगा झाला, मुलावरचं प्रेम कमी झालं, नातवावरती वाढलं. बरोबर आहे. म्हणजे एकाच वेळी दोन ठिकाणी प्रेम राहत नाही बरं का. एकाच वेळी दोन ठिकाणी प्रेम राहत नाही, एकाच ठिकाणी राहतं. तसं ज्याचं देहावरती प्रेम आहे त्याचं देवाविषयी प्रेम नसतं, आणि ज्याचं देवाविषयी प्रेम आहे त्याच्या जीवनामध्ये देहाविषयी प्रेम नसतं बरं का. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, ते महात्मे विचार करतात, भक्त विचार करतात, नाशक्या पदार्थावरती किती प्रेम करावं. आणि परमात्मा कसा आहे? अविनाश स्वरूपाचा आहे. आणि देह कसा आहे? नाशिवंत देह जाणार सकाळा. नाशिवंत देह जाणार सकाळा. आयुष्य खातो काय, आयुष्य खातो काय, सावधान नाशिवंत. आयुष्य खातो काय, सावधान नाशिवंत देह. नाशिवंत देह जाणार सकळ. देह नाश पावणार आहे आणि देव अविनाश स्वरूपाचा आहे.
प्रेम जे करायचं असतं ते नाश पावणाऱ्या पदार्थावरती प्रेम करायचं नसतं. ज्या पदार्थाचा कधी नाश होत नाही त्याच्यावरती प्रेम करायचं असतं. म्हणून तुकोबाराने आम्हा तुम्हाला आग्रह केलाय, अविनाश करी आपुलिया ऐशे लावी मनापिशे प्रपंचाचे. गोविंदाचे म्हणजे जागे आहेत, काही माणसं जागे आहेत. लावी मनापिशे गोविंदाचे. अरे जो अविनाश असणारा परमात्मा त्याच्यावरती प्रेम करा. जो पदार्थ नाशिवंत आहे त्याच्यावरती प्रेम करू नका. म्हणून हे भक्ताला कळालेलं आहे. आणि तो भक्त या देहावरती प्रेम करत नाही, किंबहुना देहाविषयी तादात्म्य राहत नाही. तादात्म्य राहत नाही. देहाविषयी तादात्म्य कधी कमी होतं? एक नियम आहे, वस्तूचं स्वरूप कळाल्यानंतर तादात्म्य कमी होतं बरं का. वस्तूचं स्वरूप कळाल्यानंतर. लोकांना कोरोनामध्ये कळालं आपलं कोणी नाही. कोरोनामध्ये आपल्याला बऱ्याच लोकांना कळलं आपलं कोणीच नाही बरं का. एरवी माणसांना कळत होतं कधी मरायच्या वेळेला, पण कोरोनामध्ये 90% लोकांना अनुभव आला आपलं कोणी नाही. जिवंत असताना सुद्धा आपल्या जवळ यायला कोणीही यायला तयार नाही. का? प्रत्येक जण आपल्या आपल्या जीवाला सांभाळतायत. दुसऱ्यावरती कुणी आता उपकार करायला तयार नाहीत. अनुभव आला लोकांना, लक्षात ठेवा. म्हणजे समजावं आपलं कोणी नाही. संतांनी सांगून ठेवलंय, कळो येईल अंत काय प्राण प्रयाणाचे वेळी राहाती निराळी रांडा पोरे सकळ. अंतकाळामध्ये जवळ कोणी येत नाही, लक्षात ठेवा. कधी येतात माणसं जवळ? कुठपर्यंत येतात? जोपर्यंत पेन्शन येते तोपर्यंत. पेन्शन संपलं की टेन्शन. म्हणून संतांनी लिहून ठेवलंय, जोवरी चरण गा तोवरी मनते माझा. आणि हे सर्व विचार जाणला, हा विचार सर्व भक्तांनी केलेला आहे. आणि हा विचार केल्यामुळं कळालं की आज आपल्यावरती माणसं प्रेम का करतात. त्या देहाच्या संबंधाने काहीतरी मिळतं. हे मिळालं तर प्रेम करतात, हे मिळालं नाही तर प्रेम कोणी करत नाही. हे स्वरूप कळाल्यामुळं या देहाविषयी असलेलं तादात्म्य आपोआप कमी होतं बरं का. आपोआप कमी होतं. आणखी थोडासा विचार केला तर देहाचं मिथ्यात्व कळालं की तादात्म्य कमी होतं बरं का. पायरी पायरी नाही. आम्हाला देहाचं मिथ्यात्व कळालेलं नाहीये, पण भक्ताला कळालेलं आहे. आणि ते कळाल्यामुळं या देहाविषयी त्याच्या जीवनामध्ये तादात्म्य राहिलेलं नाही. बघा, भक्त जीवावरती उदार असतो. जीवावरती उदार असतो. या देहाचा विचार तो कधीही करीत नाही. कधी करत नाही, लक्षात ठेवा. एखादा क्षत्रिय आहे आणि क्षत्रिय पुरुष युद्ध करण्याकरता निघालाय. रणांगणामध्ये आहे आणि रणांगणामध्ये आता घरातून तो येताना सांगून आलोय, मी आलो जगलो तर तुमचा. जगलो तर तुमचा. सीमेवरती गेलेले लोक, सैनिक झालेले लोक, जे देशाची सेवा करण्याकरता गेले ना, त्यांनी देहाचा विचार सोडलाय. देहाचा विचार सोडलाय. देशाचं रक्षण करता करता माझा देह जाईल, त्या देहाला जपलं पाहिजे असा कधी
सैनिक विचार करीत नाही आणि तो करतो तो त्याच्यामध्ये भरती होत नाही. कारण देशाचं रक्षण करायचं आहे आणि देशाचं रक्षण करण्याकरता समोरच्या माणसाने झाडलेल्या गोळ्या छातीत आनंदाने स्वीकारायला लागतात. पळून जाऊन चालत नाही, पळून जाऊन चालत नाही. म्हणून जो देशाची सेवा करण्याकरता गेलेला आहे ना, तो कधीही देहाचा विचार करत नाही. दोन गोष्टी लक्षात ठेवा. जो देशाची सेवा करतो तो कधी देहाचा विचार करत नाही आणि जो खरी देवाची भक्ती करतो तोही देहाचा विचार करत नाही. आपण दोन्हीच्या मधल्या आहोत. आपण देह सांभाळून, सगळं देह सांभाळून बरं का. विचारलं का हो काल आला नाही, काय नाही म्हणले यायचं ठरवलं होतं पण डोकं दुखायला लागलं. मग त्याला विचारलं घरात बसल्यानंतर दुखायचं थांबलं का? नाही, गोळी खाल्ली. गोळी खाल्ल्यानंतर थोड्या वेळाने डोकायचं थांबलं. मग थांबल्यानंतर पुन्हा यावं नाही. डोकं दुखायला लागलं की माणसं सत्कर्माला सुद्धा प्रवृत्त होत नाहीत, माग सरतात. उद्या जर प्राण जाण्याची वेळ आली तर कोणी पुढे येईल? हा, ताप आला तर माणसं येत नाहीत. ताप आला तर माणसं येत नाहीत. देहामध्ये काय विकृती निर्माण झाली तर माणसं देवदेव करत नाही. लक्षात ठेवा. ज्यांनी देहाचा विचार कधी केलाच नाही का, त्यांच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी प्रेम निर्माण झालं आणि देवाविषयी प्रेम निर्माण झाल्यामुळं आता देहाविषयी तादात्म्य राहिलं नाही. तादात्म्य रहित जीवन जगणं याला म्हणतात उदास. भक्त ऐशे जाना जी देही उदास. कोणी शंका घेईल म्हणून थोडस निरसन करतो बरं का. आज समाजामध्ये बरीच माणसं आहेत त्यांचं देहाविषयी तादात्म्य नाही. बघा, तुम्हाला कुठं पाहायला मिळाले असतील, एक कागलच्या स्टँडवरती आहे, कोल्हापूरच्या स्टँडवरती आहे, वेडी झालेली माणसं. वेडी झालेली माणसं ती पावसाचा विचार करत नाहीत, उन्हाचा विचार करत नाहीत, जमिनीचा विचार करत नाहीत, कपड्याचा विचार करत नाहीत, रात्रीचा विचार करत नाहीत, दिवसाचा विचार करत नाहीत. का? देह तादात्म्यच नाहीये. काय खायला मिळालं तरी विचार करत नाहीत, नाही मिळालं तरी विचार करत नाहीत. असो ऐसा कोटे. मग त्याला तुम्ही उद्या भक्त म्हणणार का? त्या कागलच्या स्टँडवरती उचलून आणून इथं व्यासपीठावरती त्याची पूजा करणार का? अहो, तो खाण्याचा सुद्धा विचार करत नाही, जगाचा विचार करत नाही, स्वतःचा विचार करत नाही, किंबहुना देहाचा सुद्धा तो विचार करत नाही. हो, हे देह तादात्म्य रहित जीवन आहे, पण भ्रमिष्ठ आहे. काय विवेक नाही त्याच्या जीवनात. बुद्धीचा ताबा निघून गेलेला आहे. देह तादात्म्य नाही हे मान्य आहे, पण बुद्धीचं तादात्म्य निघून गेलेलं आहे, भ्रमिष्ठ आहे. त्याला भक्त, त्याला उदास म्हणता येत नाही. विवेकातून उदासत्व निर्माण झालं पाहिजे. विवेकातून उदासत्व निर्माण झालं पाहिजे. दुसरा विचार आपल्याला सांगतो, काही लोकांना व्यसन आहे आणि ते एवढे व्यसनाच्या आहारी गेलेले असतात, एवढे आहारी गेलेले असतात, जाताना बरोबर जातात पण येताना रस्ता दिसत नाही. बरं का, येताना रस्ता दिसत नाही. त्यांचं त्यांना शरीर आवरता येत नाहीत. 4 वेळा पडतात, कसं तरी उठतात, पुन्हा चालतात, पुन्हा पडतात. जाताना कपडे चांगले असतात पण येताना बेंद्राचा बैल जसा रंगवलेला असतो तसे रंगून येतात. बरं का, पण त्याला काहीच नाही. बरं का, तो किती वेळा लोकांमध्ये पडला तरी त्याला देहाविषयी तादात्म्य नाहीये. कपडे घाण झाली तरी देहाविषयी तादात्म्य नाहीये. लोकांनी त्याला शिव्या दिल्या, रागवल्या तरी देहाविषयी तादात्म्य नाहीये.
मग त्याला भक्त म्हणणार का? का व्यसनाच्या अधीन गेल्यामुळं त्या कालामध्ये त्या स्थितीमध्ये बुद्धी जाग्यावरती नाहीये, बुद्धी जाग्यावरती नाहीये. हा, जशी व्यसनाच्या माणसाची अवस्था आहे, जशी वेड्या माणसाची अवस्था आहे देहाच्या बाबतीत, तशीच भक्ताच्या जीवनामध्ये फक्त विवेक तिथं आहे बर का. आणि यांच्या ठिकाणी विवेक नाही, एवढाच फरक आहे. आणि हाच फरक फार मोठा आहे बर का. म्हणून तुकोबाराय म्हणतात, असं देहाविषयी ज्यांचं उदासत्व आहे, असं एकच जीवन या भूतलावरती आहे, भक्त जीवन. हा, त्यालाच भक्त म्हणावं. भक्त ऐशे जाना जे देही उदास. आणखी भक्त कसे आहेत महाराज आपल्याला ओळख करून देतात. गेले आशा पाश निवारुनी. ज्याचं देहाविषयी तादात्म्य नाही, तर त्याच्या अंतःकरणामध्ये आशा असेल का? इच्छा असेल का? आशा कुठपर्यंत? आज प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आशा आहे, लक्षात ठेवा. आज आशेवरती माणसं जगलेत, आशेवरती माणसं जगलेत. संतांनी वर्णन केले, मी म्हणत नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला. उद्या बरं होईल, परवा बरं होईल, तेरवा बरं होईल. नाही तारुण्यामध्ये सुख मिळालं, म्हातारपणामध्ये मिळेल. आशेवरती माणसं जगलेत, पण आशा गेलेली नाहीये. आशा गेलेली नाहीये. का गेलेली नाहीये? तर त्याच्या जीवनामध्ये तृप्ती प्राप्त झालेली नाहीये. हा, ज्याच्या जीवनामध्ये तृप्ती प्राप्त झाली त्याच्या जीवनामध्ये आशा राहत नाही. मग तृप्ती कशामध्ये आहे? एक भक्तीमध्ये आहे, भक्तीमध्ये बर का. हा, जो जीवनामध्ये भक्ती करतो त्या भक्ताच्या जीवनामध्ये त्याचं जीवन तृप्त झालेलं असतं. कशाने? भक्तिरसाने. म्हणून तर त्या संतांनी जगाला कुठला रस वाटला हो? आंबरस. काय का? आंबरस. हा, ज्यांच्याकडे जो रस ज्यांनी सेवन केला, रस सेवन करून ज्यांचं जीवन तृप्त झालं, तोच रस त्यांनी जगाला वाटला बर का. सेवितो हा रस वाटितो अनेका, वाटितो अनेका. सेवितो हा रस वाटितो अनेका, वाटितो अनेका. बोला. या रे होऊ नका रान भरी, रान भरी. बोला. या रे होऊ नका रान भरी, रान भरी. विटेवारी जाती पाऊले समान, पाऊले समान. विटेवारी जाती पाऊले समान, पाऊले समान. सेवितो हार वाटितो अनिका. घ्या रे होऊ नका रान भरी. ज्याचं पोट भरले ती माणसं वाटतात का? ज्याचं पोट भरलं नाही ती माणसं वाटतात हो.
ज्याचं पोट भरले ना तीच माणसं दुसऱ्याला देतात. ज्यार्थी भक्ती रसाचं वाटप ही मंडळी करण्याकरता प्रवृत्त झाले, त्यार्थी यांच्या जीवनामध्ये त्या भक्ती रसाने जीवन तृप्त झालेलं आहे. आणि भक्ती रसाने जीवन तृप्त झाल्यावर महाराज म्हणतात तिथं आशा शिल्लक राहत नाही. गेले आशा, आशाही निघून गेली आणि आशेचे पाशही निघून गेले. बरं का, दोन भाव त्या सांगितलेत. आशा पण राहिली नाही आणि आशेचे पाश पण राहिले नाहीत. का? भक्ताच्या जीवनामध्ये आशा कुठलीच नाहीये. का नाही? महाराजांनी वर्णन केले, हरी तैसे हरीचे दास, नाही तया भय मोह चिंता आस, ओनी राहती उदास बळकटकास भक्तीची. हरी तैसे हरीचे दास. हरीच जर तृप्त आहे तर हरीची भक्ती करणारा भक्त कसा अतृप्त असेल हो? देवाला काय आशा आहे? देवाला काय इच्छा आहे का हो? काय लोक म्हणतात महाराज आमच्या इथं लग्नात पद्धत आहे, गोंधळाला करावं लागतं. आम्ही सांगितलं तो देव नव्हे, जो चार पायाचं मागतो तो देव. आपुल्या पोटाची रडते त्याला देव म्हणावं? अरे तो स्वतः देव हा तृप्त आहे, आपल्याला तृप्त करे? अहो देव नित्य तृप्त आहे, तो जगाचं भरण पोषण करतो, आमच्या तुमच्या इच्छा पूर्ण करतो. त्याची इच्छा काय जगाकडून असे? देवालाच इच्छा नाही तर देवाची भक्ती करणाऱ्या भक्ताला इच्छा असेल का? नाही बरं का. गेले आशा पाश निवारोनी. बघा आपण पांडुरंगाच्या दर्शनाला लागतो, देवाच्या दर्शनाला काय द्यावं लागतं? देवाला काही द्यावं लागत नाही, लक्षात ठेवा. काही द्यावं लागत नाही. मग का द्यावं लागतं? का? पुजाऱ्याची पोट भरावी म्हणून द्यावं लागतं. जर फुलाचे हार जर देवाला नाही लिहिले तर माळी लोक कसे जगायचे? जर उदबत्ती देवाला नाही दिली तर उदबत्तीचा कारखाना कसा चालायचा? जर कापूर नाही दिला तर कापराचा व्यवहार कसा करायचा? नाही नारळ देवाला दिला नाही तर नारळ पिकलेले काय करायचे? बरोबर आहे का? हा, इतरांची पोट चालावी म्हणून ही व्यवस्था केलेली आहे. देवाला काही द्यावं लागत नाही, लक्षात ठेवा. देवाला काही द्यावं लागत नाही. उद्या जर देवाला फुलं घालायची बंद केली तर तुम्ही फुलं लावाल? फुलाची झाडं करून मिरच्या लावाल आणि देवाच्या नावानं बोट मोडाल. पण देवानी व्यवस्था केलेली लक्षात ठेवा. तुम्ही निरीक्षण करा बरं का. मी नेहमी विचार करतो, देवाने 18 पगड जाती निर्माण केल्या बरं का. कोणाकरता निर्माण केल्या हो? देवाकरता निर्माण केल्या का आमच्या तुमच्या करता? आमच्या तुमच्या करता. केस वाढले, आता ते कोण काम करायचं? जात निर्माण केली देवाने बरं का. कपडे घाण झाले, धुयाचे कोणी? जात निर्माण केली देवानी, लक्षात ठेवा. एका देहाकरता 18 पगड जाती देवानी निर्माण केल्या, देवाकरता नव्हे. सांगण्याचा भाव आहे देवाला काही लागत नाही, देव नित्य तृप्त आहे. आणि असा नित्य तृप्त असलेला देव, अशा देवाचे जे भक्त आहेत त्या देवाविषयी ज्यांच्या अंतःकरणामध्ये प्रेम आहे, महाराज म्हणतात तिथं आशा राहील का हो? गेले आशा पाश निवारोनी. म्हणून त्या भक्ताचं आपल्याला स्वरूप सांगताना, ओळख करून देताना तुकोबारे म्हणतात, बाबांनो भक्ताचं स्वरूप काय? भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारोनी. मग भक्त करतात तरी काय? देहावरती प्रेम नाही, अंतःकरणामध्ये कुठली आशा नाही, इच्छा नाही. मग ते काय करतात? ते एकच करतात, देवाचं प्रेमाने भजन करतात.
भक्त ऐशे जाना विषय तो त्यांचा झाला नारायण. भक्त ऐशे जाना नावडे जन, नावडे धन, नावडे माता. भक्त ऐशे जाना ओळख करून देतात बरं का. कोणाला भक्त म्हणतात? महाराज म्हणतात त्यांच्या जीवनामध्ये एकच आता त्यांच्या प्रेमाचा विषय फक्त आता देव आहे. ते आता कोणावरतीच प्रेम करत नाहीत बरं का. एक देव, देवा व्यतिरिक्त आता त्यांच्या अंतःकरणामध्ये दुसरं प्रेमाचा विषयच नाही आहे. आमचा विषय बदलतो, आपला विषय बदलतो, लक्षात ठेवा. पण भक्ताच्या जीवनामध्ये कधीही बदल नाही. एकदा देवाला प्रेम दिलं ना, एकदा देवाला देह दिला ना, त्यात बदल नाही बरं. आता त्याच्या प्रेमाचा विषय देव झालेला आहे. विषय तो त्यांचा झाला नारायण. म्हणजे अवस्था तीन आहेत. आता आपण जागे आहोत, त्याला जागृती म्हणतात. त्याच्यानंतर कीर्तन झाल्यानंतर आपण खाणार, जेवणार आणि झोपणार, त्याला सुषुप्ती म्हणतात. आणि त्या सुषुप्तीमध्ये गाढ झोपेमध्ये गेल्यानंतर आपल्याला स्वप्न पडणार. मी कीर्तनाला गेलो होतो बरं का. कीर्तनाला आलेल्या लोकाला कीर्तनाचं स्वप्न पडतं, पण कीर्तन करायला कीर्तनाचं स्वप्न पडत नाही बरं का. तीन अवस्था आहेत: जागृती, स्वप्न, सुषुप्ती. जे जागृतीत असतं ते स्वप्नात नसतं, जे स्वप्नात असतं ते सुषुप्तीत नसतं, जे सुषुप्तीत असतं ते जागृतीत नसतं बरं का. आता आम्हाला फक्त जागृतीमध्ये भजन आहे, स्वप्नात नाही, झोपेत तर नाही. काही माणसं झोपेत भजन करतात नाही का. झोपेत भजन करतात, बोटावर मोजण्यासारखी माणसं आहेत बरं का. स्वप्नातलं भजन वेगळं, पण काही माणसं झोपेत सुद्धा भजन करतात. पण जो जागृतीमध्ये विषय झाला तोच स्वप्नात आणि तोच झोपेमध्ये. मग त्या भक्ताचं वर्णन करताना तुकवारे वर्णन करतात, जागृतीमध्ये त्याच्या चित्तामध्ये देवाविषयी प्रेम निर्माण झालेलं देवच आहे. मग स्वप्नात गेला तरी देवच, झोपेत गेला तरी देव. पांडुरंग ध्याने, पांडुरंग मने, पांडुरंग ध्याने, पांडुरंग मने. जागृती स्वप्ने
पांडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी जागृती स्वप्नी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग का अनेक दुसरे मज नाही आता नेमिलिया चित्तापासूनिया विषय तो त्यांचा झाला नारायण. एक देवच विषय आता प्रेमाचा झालेला आहे. महाराज म्हणतात नावडे जन नावडे धन नावडे माता पिता. बऱ्याच लोकांना जन आवडत नाहीत. जन आवडत नाही बरं का. काय लोकांना धन आवडत नाही. काय लोकांना मायबाप आवडत नाहीत. पण का आवडत नाहीत याचा विचार करा आणि मग त्याला भक्त म्हणा बरं का. नावडे जन. बरेच लोक म्हणतात आम्हाला जनामध्ये जाणं आवडत नाही बरं का. मग त्याला तुम्ही भक्त म्हणणार का. नाही म्हणता येत. काही लोकांना धन आवडत नाही त्याला भक्त म्हणणार का. म्हणता येत नाही तसं. काही लोकांना जन्म देणारे माय बाप आवडत नाहीत मग त्याला भक्त म्हणणार का. कशामुळे आवडत नाहीत त्याच्यावरती अवलंबून आहे बरं. कशामुळे आवडत नाहीत त्याच्यामुळं ते अवलंबून आहे. तो विचार मी आपल्या समोर सांगणार नाही. पण भक्ताला का आवडत नाही. फक्त त्याचं देवावरती प्रेम आहे. त्याचं आता जनावरती प्रेम राहिलेलं नाहीये. जनावरती प्रेम राहिलेलं नाही. त्याचं देवाविषयी प्रेम निर्माण झालेलं आहे. त्याचं धनाविषयी प्रेम राहिलेलं नाही. आणि ज्याचं देवाविषयी प्रेम निर्माण झालेलं आहे त्याचं मात्या पित्याविषयी प्रेम राहिलेलं नाही. चरित्र पहा. चरित्र पहा. प्रसिद्ध चरित्र आहे भक्त प्रल्हादाचं. भक्त प्रल्हादाचं. प्रल्हाद हा कोणाचा मुलगा. गावच्या पाटलाचा. और हिरण्यकश्यप म्हणजे कोण होता. सामान्य होता का. राजपुत्र होता प्रल्हाद. कोण होता. राजपुत्र होता. आणि त्या हिरण्यकश्यपूची इच्छा होती माझ्या नंतर ह्याने राज्य चालवावं. माझ्यासारखं चालवावं. माझ्यासारखं चालवावं. हिरण्यकश्यपूचा कायदा होता देवाचं नाव कोणी घ्यायचं नाही. माझंच नाव घ्यायचं. त्याला हिरण्यकश्यप म्हणतात बरं का. अशी बरीच गावागावात आहेत हिरण्यकश्यप. तुमच्या गावातलं सांगत नाही. गावागावातलं सांगावं. तुमच्या गावात सगळे प्रल्हादच आहेत. फार बलवान होता तो. राजा होता. आणि त्या राजाचा पुत्र राजपुत्र होता. तो राजपुत्र होता प्रल्हाद. पण त्या प्रल्हादाचं प्रेम जनावरती नव्हतं. राजपुत्र होता पण धनावरती प्रेम नव्हतं. राजपुत्र होता जन्म देणाऱ्या मायबापावरती प्रेम नव्हतं. प्रल्हादाचं वर्णन करावं लक्षात ठेवा. प्रल्हादाचं फक्त त्याच्या चित्तामध्ये एकच होतं नारायण 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 नारायण. कधी बंद नव्हतं लक्षात ठेवा. त्याला कड्यावरून टाकलं तरी नारायण. उकळत्या तेलात टाकलं तरी नारायण. विष पाजण्याचा प्रयत्न केला तरी नारायण.
हत्तीच्या पायाला बांधून ओढण्याचा प्रयत्न केला तरी नारायण. त्याला म्हणतात विषय तो त्यांचा झाला नारायण. आम्हाला ठेच लागली तर आमचं नारायण बंद होतंय. एवढी संकट त्याच्या जीवनामध्ये पापाने आणली तरी त्याचं नाम थांबलं नाही बर का. का? त्याचं फक्त प्रेम देवावरती होतं. त्यांनी जनावरती प्रेम केलं नाही, धनावरती प्रेम केलं नाही, जन्म देणाऱ्या माय बापावरती सुद्धा त्यांनी प्रेम केलं नाही. महाराज म्हणतात ह्याला भक्त म्हणतात बरं का. म्हणून विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. आणखी पुढे विचार काय अंशाने सांगितलेला आहे. एकदा याच ठिकाणी अभंगाचा भावार्थ झाला असं समजून संप्रदायपूर्वक भजन करू आणि उर्वरित काळामध्ये थोडासा विचार सांगून सेवा वेळेत पूर्ण करू. वेळेवरती जरी सुरू झाली तरी वेळेत तरी पूर्ण करावी अशी तुझी इच्छा दिसते बरं का. तेव्हा सर्वांनी हाताने टाळी वाजवा, मुखाने भगवंताचं नाम घ्या. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. भक्त ऐसे जाणलं मी जे देही उदास, गेले आशा पाश निवारोनी. इशाऱ्यात माणसाने ओळखावं बरं का. तुकोबाराय समाजाला भक्ताची ओळख करून देतायत. त्या 2 चरणामध्ये भक्ताची ओळख करून दिली आणि ती ओळख करून दिल्यानंतर असं भक्ताचं जीवन आहे. म्हणून काही लोकांना वाटलं, आपण तुकोबारांनी विचारलं महाराज त्याचं देहावरती प्रेम नाही, कोणत्या अंतकरणामध्ये आशा इच्छा नाही आहे, मायबापावरती प्रेम नाही आहे, धनावरती प्रेम नाही आहे. काय धनाजीराव? जनावरती प्रेम नाही. मग महाराज त्याला जवळ कोण करणार? आपण जर एकमेकावरती प्रेम केलं तर माणसं जवळ येतात बरं का. प्रेम नाही केलं तर कोणी जवळ येत नाही. आमच्या जवळ कोणीच येत नाही. का? आम्हाला कुठलं व्यसनच नाही हो. जवळ माणसं येण्याकरता काही ना काहीतरी व्यसन लागतं. आम्हाला व्यसनच नाही. तेव्हा आमच्या जवळ माणसं येत नाहीत. माणसं जवळ येण्याकरता काही ना काहीतरी लागतंय. आपण जर माणसावरती प्रेम केलं, आपण जर पाहुण्यांच्याकडे गेलो तर आपल्याकडे पाहुणे येतात बरं का. आपण कुठल्याच पाहुण्याकडे गेलो नाही आणि आपल्या मुलाच्या पत्रिका 1000 वाटल्या, 100 तरी येतील पाहुणे. कारण आपण गेलो तर येतात हो. म्हणजे लोकसंग्रह जर आपण केला तर आपलं जीवन आहे. आता जगण्याकरता धनाची गरज आहे. भक्ताच्या अंतकरणामध्ये धनाविषयी प्रेमच नाही. मग त्याला धन कोण देणार? धन कुठून येणार? का पेरल्यानंतर झाड येते का? नाही. बर मायबापाला सांभाळ तर मायबाप आपल्या जवळ करतील ना. त्यांना जर दुर्लक्ष केलं तर तेही आपल्यावरती प्रेम करणार नाहीत, आपल्याला सांभाळणार नाहीत. मग महाराजांना विचारलं, महाराज त्या भक्ताला यातलं काहीच आवडत नाही, त्याला जवळ कोण करणार? तुकोबाराय म्हणतात त्याला जवळ करणारा फक्त देव आहे. त्या भक्ताची चिंता वाहणारा देव आहे. जगाला चिंता व्हायची गरज नाही आहे. जन्म देणाऱ्या मायबापाला चिंता वाहण्याची गरज नाही. ज्याने देवाला सर्वस्व दिलं, देव त्याची चिंता वाहतो बरं. नुसती चिंता नाही, त्याच्या प्राणावरती जरी बेतलं तरी त्याच्या प्राणातही संकट देव करतो. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवाराया. महाराज म्हणतात उद्या प्राण जाण्याची वेळ आली, पण त्याचं रक्षण करण्याकरता उपाशी राहिला तर त्याची व्यवस्था करण्याकरता देव तत्पर असतो. तत्पर. पांडवांच्या जीवनामध्ये प्रसंग आला.
दुर्वास ऋषी पांडवांच्याकडे आले. पांडव वनवासात होते. पांडव वनवासात होते बरं का. आणि दुर्वास ऋषी आले आणि त्या पांडवांना म्हणले, मला भूक लागल्या. रात्री 12 वाजता आले. आता हे वनात राहणारे, दुकानं तिथं असते, गावात दुकानं बंद असतात. आता हे वनात होते, वनवासात होते. हा दुर्वास म्हणजे सामान्य नव्हता. त्याला जर काही खाऊ नाही घातलं की तो शाप द्यायचा. हो, तो पाठवला होता दुर्योधनाने परीक्षा पाहण्याकरता. आता भूक लागली म्हणून तो आला. द्रौपदीने विचार केला, देवा आता हा दुर्वास आमच्याकडे मागायला आलाय, आमच्याच पोटाला काय नाही, याला आम्ही कुठून द्यायचं. देवाने त्या पांडवांना एक थाळी दिली होती. त्या थाळीचं नाव आहे सूर्य थाळी. ती सूर्यामध्ये ठेवली की त्याच्यामध्ये अन्न तयार व्हायचं बरं का. आता रात्री 12 वाजता, आणि रात्री 12 वाजता त्या दुर्वासाने इच्छा केली. देवानी जाणलं, जर या भक्ताचं रक्षण नाही केलं तर माझं नाव जाईल. यांनी मला सर्वस्व दिलेलं आहे. आणि देव तिथं गेले. आणि देव गेले म्हणले, देव गेले आणि म्हणले द्रौपदीला, द्रौपदी मला भूक लागलेली आहे म्हणले. आधी शिवरात्र आणि त्यात एकादशी. भूक लागलेली आहे म्हणले. देवा काही शिल्लक नाही ना म्हणले. काही शिल्लक नाही. बघ बघ म्हणले, काहीतरी असेल बघ म्हणले. त्या तुम्हाला जी थाळी दिली ना, कुठे एखादा कण असेल. त्या थाळीला एक भाजीचं पान चिकटलेलं होतं. भाजीचं पान चिकटलेलं होतं. आणि ते भाजीचं पान ते बघितलं म्हणजे भाजीत तेवढं दे म्हटले. आणि देवाने ते भाजीचं पान खाल्लं. भाजीचं पान खाल्ल्याबरोबर दुर्वासाने ढेकर दिला. चिंता कोणाला हो. हेच वर्णन तुकोबराय 3ऱ्या चरणामध्ये करत. निर्वाणी गोविंद असा जो भक्त आहे, अशा भक्ताची व्यवस्था देव करतो. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे
काहीच साकडे पडोने दी. म्हणून एक वाक्य लक्षात ठेवा, ज्याला जीवनामध्ये भक्त अवस्था प्राप्त झाली, ज्याला अवस्था प्राप्त झाली त्याची व्यवस्था देव करतो. आम्हाला अवस्थाच प्राप्त नाही तर व्यवस्था कोण करणार? आमची आपणच व्यवस्था करायची. आपुली आपण करा सोडवण. आपणच घरात आणून द्यायचं तर घरातली माणसं खाऊ घालतील. बरोबर आहे ना? का अवस्था नाही, भक्ताची अवस्था आहे. अवस्था प्राप्त झाली की त्याची व्यवस्था देव करतो. काहीच साकडे पडोने दी, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. शेवटी तुकोबारे सांगतात त्या भक्ताचं जीवन आहे, तो भक्त सतत सत्कर्म करतो. बरं का, सत्कर्म करतो. सत्कर्माच्या व्यतिरिक्त जीवनामध्ये तो काही करत नाही. आणि अशा सत्कर्म करणाऱ्या भक्ताच्या जर तुम्ही आडवं गेला तर तुमचं काय खरं नाही. तुका म्हणे सत्य. हे घड्याळ बघायला आले तो. मला घड्याळ बघितलं की मग चालत नाही बरं का. माझा धाव वाढते. बीपी नाही बरं का. आपल्याला बीपी नाहीच तर वाढायचा संबंध येत नाही. आवरलेलं बरं. शेवटी चरणानंतर तुम्हीच म्हणा तिचा. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय, घातलिया भय नरका जाणे. का बऱ्याच माता वर्गाने येताना भाकरी आणली. त्यांना वाटलं जर हे कीर्तन उशीर झाला तर भाकरी कडक होतील, त्या मऊच खाता याव्यात अशी त्यांची इच्छा आहे. म्हणून तुकोबारा म्हणतात त्या भक्ताला कोणी प्रतिबंध करू नका. आणि जर प्रतिबंध करण्याकरता गेला तर तुमचं काय खरं. घातलिया भय नरका जाणे, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. भक्त ऐशे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारोनी. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. काहीच साकडे पडोने दे, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय. घातलिया भय नरका जाणे, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. वेळेची मर्यादा मनी मानशी घेऊन काहीसा विचार या भंगाच्या माध्यमातून प्रकट केला. भक्त कोणाला म्हणतात हे भक्तांनीच समाजाला ओळख करून द्यावी. म्हणून आम्हा तुम्हाला त्या भक्ताची ओळख तुकोबाऱ्यांनी करून दिलेली आहे. अशा भक्ताची कास धरा आणि परमार्थ करा. आपला परमार्थ वाया जाणार नाही. कोणाला तरी भक्त म्हणून त्याच्या माग गेला ना त्याच्यासारखं तुमचं होईल. म्हणून आम्हा तुम्हाला जाणीव करून देतात अशा भक्ताची कास धरून परमार्थाची साधना घडावी. निश्चित जे भक्ताला फल मिळालं ते आपल्याला मिळेल. आणि अशी सद्बुद्धी त्या भगवंताने आम्हा तुम्हाला द्यावी आणि आमचं जीवन कृतार्थ व्हावं अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करून शेवेला पूर्णविराम देऊ. पायाच्या प्रसादी काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ते. नोह्या उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे. जन्मोजन्मी तुका म्हणे तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम.